तर राम राम मंडळी. आता तुम्हाला वाटत असेल एवढ्या रात्रीचे हे असे मकाचे कणस घेऊन हे कुठे भटकतायत, तर चला सांगतो तुम्हाला. आज आहे ना सगळ्यांच्या डोक्यामध्ये खूळ पेटलं की आपण मकाच्या कणसाची पार्टी करायची. आणि आता गावापासून लांब इकडं वड्याच्या कडेला लालूबाईचं रान आहे, इथं लावलेली मका त्यांनी. आणि ते मकाचे कणस नेण्यासाठी आम्ही सगळेजण अशी चोराची टोळी असल्यासारखी टोळी करून आणि पाठीमागे कुत्र्याचा जो आवाज येतोय ना, ते काय ओरिजिनल कुत्रे नाहीत, ते तसले भोंगे लावलेत रानडुकरांनी त्रास देऊ नये म्हणून. तर आता इथं सरपण होतं एक जणाचं, पण लालूभाईला विचारल्यावर लालूभाई म्हणला ज्याचं सरपण आहे ना तो समजल्यावर आपल्याला लावल, मग त्यापेक्षा आपलं तिकडे गेलेलं बरं. मग जिथं आम्ही रोज शेक करतो ना तर तिकडं चाललो. आता आम्ही सगळ्यांनी चांगले 30 मकाचे कणस काढलेत आणि जेवढी मका निघली ना त्याची, तर लालूभाईने असा कावळा करून घरी घेतलाय. कारण तो बोलला ते रानात ठेवला ना मग समजत नाही कोणी नेली का नाही. तर इथं आल्यावर आता आम्हाला जिथं शेक करायचं आहे, इथं नेमकं लाईट गेलेली होती, मग त्यासाठी जुगाड चालू होतं. त्यानंतर आता सगळ्यात मोठं जुगाड होतं ते म्हणजे शेकोटी करायला सरपण जमा करायचं. मग इथं चीज तोडून टाकलेली होती, तर त्याच्या फांद्या मोडायला आम्ही चालू केलं. मग काय लगेच बाकीचे पण सरपण काढायच्या कामाला लागले आणि चांगल्या लाकडाचा एकदाचा जाळ केला आणि त्याच्यात सगळे कणस टाकून दिले. आणि फायनली मकाचे कणस बघा एवढे भारी उकडलेत ना. आता याच्यावरती मस्त मीठ आणि लिंबू गोळासायचं. हा हा हा, वेगळाच आनंद आहे भाऊ. जर तुम्हाला बी अशी पार्टी करायची असली ना आमच्यासोबत, तर या आमच्या गावाला, आपण करू पार्टी. आता हे कणीस हाताला लय पोळतंय, पण हा एवढ्या थंडीमध्ये एवढं ऍडजस्ट करावं लागतं. आणि एकदा जर सगळेजण कणसावर तुटून पडले, एकदम मनतृप्त कार्यक्रम झाला. अशी गावरान पार्टी आणि त्यात सोबतचे जोडीदार म्हणलं ना तर विशेष हार्डे हो. बघा सगळ्या कणसाचा फाडशा पाडून झाला आणि आता धरून आणल्यावर सगळे शेकत बसले. तुम्ही तुमच्या मित्रांसोबत अशी गावरान पार्टी कधी केली का, कमेंट करून नक्की सांगा. तर चला भेटू आता पुढच्या व्लॉगमध्ये.